आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची मसाल्याची भाजी। सगळ्यात अगोदर शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून नीट कापून घ्यायच्या आहेत। नंतर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी, हळद आणि मीठ घालून शेवगा 5 ते 10 मिनिटं नीट उकळून घ्यायचा आहे। मसाला तयार करण्यासाठी आपल्याला ओले खोबरे, आलं, लसूण याचं नीट मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे। या वाटणमध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर घातला तरी चालेल। माझ्याकडे कोथिंबीर नव्हती सो मी नाही घातली। गॅसवर एक कढई ठेवून त्यात थोडं तेल घाला। जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा नीट परतून घ्यायचा आहे। त्याला सोनेरी रंग येऊपर्यंत आपण 2 ते 3 मिनिट नीट परतून घ्यायचं। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, धने पावडर, लाल मिरचीची चटणी नीट परतवून घ्यायचं आहे सगळं। तयार केलेलं आलं, लसूण, ओल्या खोबऱ्याचं वाटण, सगळं नीट परतवून घ्यायचं आहे। मिश्रण नीट एकत्र झाल्यावर त्यात लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला। यात मी उकडलेल्या शेंगाचे राहिलेले पाणी घालत आहे। उकडलेल्या पाण्याने भाजीची टेस्ट खूप छान येते। थोडंसं चवीनुसार मीठ, एक ते अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घाला। तर मसाला तयार झालेला आहे। आता आपल्याला ह्याला एक 2 ते 3 मिनिटं नीट उकळून घ्यायचं आहे। आता या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे। या रस्स्यामध्ये आता आपण उकडलेल्या शेंगा मिक्स करून घेऊया। शेवगा रस्स्यामध्ये नीट परतवून मिक्स करून घेऊयात। आता गॅस थोडा मंद आचेवर ठेवून शेवगा 2 ते 3 मिनिटं उकळून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झाल्यावर शेवगा नीट शिजलेला आहे। तर मस्त चमचमीत आपली शेवग्याची मसाला भाजी तयार झाली। गॅस बंद करूया आणि शेवग्याची भाजी कोथिंबीर घालून सर्व करूया। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा।